नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला दुःखद बातमी. सूरसम्राज्ञी आशा भोसलेंवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होतील. वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्यात. आशाताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर सरसम्राज्ञी आशा भोसलेंवर आज अंत्यसंस्कार हे केले जाणार आहेत. तर काही वेळानंतर त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम दर्शन हे घेतलं जाणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या जाण्यानं राजकीय वर्तुळातून त्याचबरोबर कलाविश्वातून दुःख हे व्यक्त करण्यात आले. त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या आशा भोसले यांचं काल अवयव निकामी झाल्यानं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर सगळ्या विश्वातून भारतातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. आशाताईंच्या पार्थिवाला ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी करी रोडच्या घरी पार्थिव ठेवण्यात आले. आशाताईंना श्रद्धांजली वाहणारे फलकही या ठिकाणी लावण्यात आलेत. त्यामुळे आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी या सगळ्या मार्गावर हे फलक लावण्यात आलेले आहेत. श्रद्धांजली वाहणारे हे फलक लावण्यात आलेले आहेत. तर आज दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे केले जातील. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशाताईंच्या निवासस्थानी गेले होते. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आशाताईंच्या निवासस्थानी पोहोचले होते. गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेता जॅकी श्रॉफ, पद्मिनी कोल्हापुरे आशाताईंच्या निवासस्थानी पोहोचले होते. तर हृदयविकाराच्या झटक्यानं आशा भोसले यांचं निधन झालं. त्यानंतर राजकीय वर्तुळातील महत्त्वाचे नेते त्याचबरोबर कलाविश्वातील हे अभिनेते आशाताईंच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते.